श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय म्हणजेच काय तर बाळ होण्यासाठी उपाय किंवा सेवा ज्या असतात त्या आपल्याला बऱ्याच पद्धतीच्या असतात आणि बघायला सुद्धा मिळतात आणि ते आपण करत सुद्धा असतो। पण बघा, आपल्याला काही सेवा केल्याने त्याचा रिझल्ट मिळत नाही किंवा आपली इच्छा जशी असते तशी इच्छेप्रमाणे ते फळ मिळत नाही। तर अशी एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, दत्त महाराजांची सेवा, जी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे बाळाचं सुख असतं ते नक्कीच आपल्याला मिळत असतं। आता ही सेवा करत असताना काही नियम पाळायचे असतात, किती दिवस करावी, कशा पद्धतीने करावी आणि ही सेवा केल्याने फळ मिळतंच का, हा सुद्धा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो। तर 100% सांगते मी तुम्हाला, खात्री देऊन सांगते की नक्कीच ही सेवा जोपर्यंत तुमची चालू आहे आणि संपायच्या आत संकल्प करून तुम्ही संकल्पामध्ये जेवढे दिवस सांगितलेले आहेत तेवढ्या दिवसाच्या आत तुम्हाला जे रिपोर्ट असतात तुमचे ते नक्कीच पॉझिटिव्ह येतील, बाळ होण्यासाठीचे रिपोर्ट। ठीक आहे, तर नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकतात। बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम येत असतो गर्भधारणा होण्यासाठी किंवा मग दिवस राहतात, गर्भपात होत असतो, बऱ्याच त्या गोष्टी या घडत असतात आणि बऱ्याच लोकांना खूप अडथळे येतात। नॉर्मल रिपोर्ट असतात काहींचे, तर नवरा बायको दोघींचे रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा गर्भधारणा होत नाही, त्यामध्ये अडचणी आपल्याला बघायला मिळत असतात। तर अशा गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर बघा, तुम्हाला सांगेल, सर्वप्रथम तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचं काय महत्त्व आहे बघा, की आपण जी सेवा करत असतो, सेवा केल्याने आपला जो पॉझिटिव्ह ऑरा असतो तो निगेटिव्हमध्ये चालला जातो। कितीही मी सेवा केली ना तरीही मला म्हणजे काही फरक जाणवत नाही किंवा मला गर्भधारणा होतच नाही, कंटाळली, असा पहिला जो तुमच्या मनातला भाव आहे हा बाजूला काढायचा आहे। आणि सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहेत किंवा माझा व्हिडिओ आता बघत आहेत तर तुम्हाला सांगेल, या सेवेने मला दत्त महाराज माझे ओंजळ भरणार आहे, दत्त महाराज मला जे काही फळ पाहिजे ते देणारच आहेत, हा निश्चय आधी मनाला करायचा। म्हणून तुम्हाला सांगते, मन जे असतं ना ते काही आपलं चिंतत असतं आणि त्यामुळे मनातला जो गाभारा असतो तो खूप महत्त्वाचा आहे। जेव्हा तुमच्या मनापासून ज्या फिलिंग असतात त्या जर पॉझिटिव्ह झाल्या की मला या सेवेने गर्भधारणा होणारच आहे, ही सेवा मी करणारच आहे, या सेवेने दत्त महाराज मला फळ देणारच आहे, हा निश्चय आधी करावा। आणि या ब्रह्मांडामध्ये असं म्हटलं जातं की जी आपण शक्ती म्हणजे टाकतो ती 10 पटीने आपल्याकडे येत असते, हे नक्कीच आहे। म्हणून सगळ्यात प्रथम जे काही आत्तापर्यंत झालंय तुमच्यासोबत ते विसरायचं। या सेवेने मला गर्भधारणा होणार आहे, मला पाहिजे ते फळ मिळणारच आहे, हा निश्चय आधी करायचा। त्यानंतर सुरुवात कधी करावी सेवेची, तर गुरुवार आपण बघावा, कुठलाही गुरुवार घ्या। आज हा व्हिडिओ टाकायचं एकच कारण आहे, कारण उद्याचा गुरुवार आहे, आज अधिक महिना पण आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेल, आज जर टाकला उद्या बघा किंवा मग तुम्हाला जमलंच नाही तर पुढच्या गुरुवारपासून, जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही गुरुवारी मात्र सुरुवात करायची। आता सुरुवात करायची गुरुवारी, त्या दिवशी आपल्याला देवपूजा वगैरे आपण सगळं आटपून घ्यायचं देवघरातलं। त्यानंतर आपल्याला संकल्पसुद्धा करायचा आहे आणि तुमच्या घरात दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो आपला देवघराजवळ पाठ मांडा तरीही चालेल आणि पाठ मांडून घेतल्यानंतर तिथे आपल्याला जी काही सेवा मी सांगत आहे ती करावी। किंवा तुमच्या घरात जर जागा नसेल, छोटं घर असेल तर अगदी देवघरात तुमचा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे तुम्ही केली पूजा तरीसुद्धा चालेल। फक्त तुमचा भाव हा ओरिजिनल असावा, तुमचा मनाचा निश्चय हा एकदम परफेक्ट असावा की मला बाळ होणारच आहे, हा, आणि तिथे बसून तुम्हाला ही सेवा करायची। दत्त महाराजांचा फोटो ठेवला, स्वच्छ अशी पुसून घेतला, त्यांना आपण अष्टगंध लावावा, फुलं वाहावी, पिवळं फूल अगदी तुम्हाला वाहायचंच आहे, पिवळं फूल व्हायचं आहे किंवा फुलांचा हार, पिवळ्या फुलांचा हार आपण अर्पण करायचा आहे आणि दत्त महाराजांना पिवळा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे। आता पिवळा नैवेद्य जर म्हटलं तर बघा, पेढे येत असतात किंवा मग पिवळी मिठाई असू द्या, कुठलीही मिठाई असू द्या, पिवळी किंवा पिवळा, घरी आपण उपमा शिरा असतो जो गोड बनवला तो पण चालेल किंवा मुगाच्या डाळीचा जो शिरा असतो तो बनवला पिवळा तोही चालेल।
तर तुमच्या पद्धतीने बघा तुम्हाला काय नैवेद्य अर्पण करायचं आहे. पिवळी म्हणजे खीर असते केशर टाकून आपण बनवलेली, त्या पद्धतीने तर पिवळी वस्तू तुम्हाला नैवेद्यामध्ये तिथे अर्पण करायची आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही नवरा बायको दोघींनी मिळून तो नैवेद्य खायचा आहे आणि आपण संकल्प करावा. आता संकल्प करत असताना तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या. पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा थोड्या टाकाव्या. फूल असेल तर फूल घ्या आणि तुम्ही तुमचं नाव पूर्ण सांगायचं आहे. तुमचं गोत्राचं नाव तुम्ही एक दत्त महाराजांना सांगावं की मी तुमच्या चरणी आलेले आहे, कोणतं फळ पाहिजे तुम्हाला, संतती प्राप्तीचं पाहिजे ते सांगावं. किंवा अन्यथा तुम्हाला जर इतर कामासाठी दुसऱ्या कामासाठी पण करायचं असेल तर ही सेवा करू शकतात. पण बाळ होणाऱ्याचा खूप प्रॉब्लेम असतो म्हणून या विषयावर बोलते. तर ते जो काही तुमची अडचण असेल, जी अडचण असेल ती तिथे सांगावी. आणि मी इतक्या दिवस सेवा करणार आहे. तुम्ही जर बघा 30 दिवस 41 दिवस जर सेवा करणार असणार किंवा 1 महिना करत असणार त्या पद्धतीने 108 दिवस तुम्ही करत असणार त्या पद्धतीने सांगा. किंवा 5 गुरुवार तुम्ही करत असणार 11 गुरुवार तुम्हाला करायचे त्या पद्धतीने तिथे सांगायचं आहे. मात्र सेवा कशी करावी ते लक्षात घ्या. पुढे या पद्धतीने संकल्प करावा. संकल्प सोडावा. ते पाणी आपण तुळशी सोडून इतर झाडांना संकल्पाचं पाणी टाकावं. आता संकल्प केल्यानंतर आपल्याला सेवा कुठली करायची, पाठ मांडणी करता आली तर करा, नाही करता आली तर देवघरात समोर बसून आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. किंवा तूप नसेल तर तेलाचाही चालेल. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अगरबत्ती जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. आता अगरबत्ती ही तुम्ही म्हणजे जे आयुर्वेदिक किंवा ऑर्गॅनिक असतात त्या घ्या असं मी सांगेल. कारण ती रक्षा आपल्याला स्वतःला ग्रहणसुद्धा थोडी करायची आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही अगरबत्ती घ्या. अगरबत्ती घ्या. अगरबत्ती प्रज्वलित करावी. 2 अगरबत्त्या लावायच्या, प्रज्वलित करायच्या फोटोच्या समोर आणि तिथे बसायचं. बसल्यानंतर दत्त महाराजांना तुमची जी काही इच्छा असेल ती तिथे सांगावी की महाराज मी या माझ्या इच्छेसाठी ही सेवा मी करत आहे, तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. पूर्ण श्रद्धेने भाव ठेवून ही सेवा करायची. आणि श्री गुरुदेव दत्त लक्षात घ्या. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप करत असताना तुम्हाला सांगेल जो फोटो किंवा मूर्ती असेल त्याकडे एकटक बघून पापणी आपण खालीवर करू शकतो. एकटक बघायचं आहे आणि हा मंत्र जप आपल्याला जोपर्यंत अगरबत्ती संपते तोपर्यंत करायचा आहे. हे लक्षात घ्या. मंत्र जप करत असताना इकडे तिकडे कोण काय करतंय कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त दत्त महाराज आणि आपण. घरात कोण काय बोलतंय कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही. घरात काही हो, भांडण हो, हसत राहो, कोणी जेवण करो, कोणी काही करो, घरात पाहुणे आले असतील तर त्यांना मारू द्या गप्पा. फक्त महाराज आणि आपण. कोणाचं आपल्या कानावर अवतार घ्यायचा नाही. आपण जो मंत्र जप करत असतो तो आपल्या कानावर येईल या पद्धतीने मंत्र जप करावा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आता बरेच बोलतील डोळे बंद करायचे का ताई, का उघडे ठेवायचे. दत्त महाराजांच्या नजरेत नजर ठेवून तुम्ही हा मंत्र जप केला तर अतिउत्तम ठरेल. या पद्धतीने मंत्र जप करायचा आहे. फक्त तुम्हाला सांगते ही उपासना ही साधना दत्त महाराजांची तुम्ही या पद्धतीने परफेक्ट केली तर नक्कीच तुम्हाला फळप्राप्ती मिळत असते. पण बऱ्याच महिला कसं मंत्र जप करतात, इकडे तिकडे बघतात, हे करतात, हे चालत नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने सेवा करणार असणार तर सेवा करूच नका असं मी सांगेल. ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे, उपासना करायची आहे. ठीक आहे. तर त्या अगरबत्तीवर अवलंबून आहे. आता अगरबत्ती छोटी मोठी असते. बऱ्याच अगरबत्त्या 30 मिनिटं चालतात, 40 मिनिटं चालतात, जेवढं काही चालेल तेवढा वेळ. ती अगरबत्तीची जी रक्षा असते ती सांभाळून ठेवा. ती रक्षा आपण स्वतः आपल्या कपाळी लावा, आपल्या बेंबीला लावा. आपले मिस्टर असतील त्यांना तुमच्या मिस्टरांच्या कपाळी लावा, बेंबीला लावा. थोडीशी रक्षा आपण स्वतः ग्रहण करा. त्यांना पण मिस्टरांना पण थोडी रक्षा ग्रहण करायला द्या. या पद्धतीने ती रक्षा सांभाळून ठेवायची आहे. आणि रोज दररोज बघा आता कशा पद्धतीने करावं. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न खूप असतात महिलांना. ताई तो पाठ जर मांडला तो मी असाच ठेवू का, उचलू का. तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुवारी पाठ मांडला आहे, संकल्प केला, महाराजांना सांगितलं तुम्ही पाठ उचलू शकतात. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उचला तरीही चालेल. त्यानंतर देवघरात समोर बसून तुम्ही सेवा अगदी रोज केली तरीही चालेल. आता रोज का बोलत आहे मी ते, बऱ्याच महिला बोलतील की 5 गुरुवार मला सेवा करायची आहे. तर हा गुरुवार गेला की पुढच्या गुरुवारी सेवा नाही करायची. तुम्हाला काय करायचं आहे, या गुरुवारी जर तुम्ही सेवा चालू केली तर पूर्ण 5 गुरुवार होतात तुमचे, तोपर्यंत तुम्हाला दररोज ही सेवा करायची. लक्षात घ्या.
तुम्ही जर 41 दिवस सेवा करणार आहे तर दररोज तुम्ही 41 दिवस सेवा करायची आहे. गुरुवार नाही 41 दिवस बोलले तर 41 दिवस पूर्ण तुम्हाला सेवा करायची. या पद्धतीने करा. 108 दिवस तर 108 दिवस तुम्ही काउंट करायचे. मासिक धर्म आलं, सुत्तक आल्यामध्ये ते दिवस स्किप करा आणि सेवा कंटिन्यू करा तरीही चालेल. या पद्धतीने करा. मासिक धर्म आला, आता 41 दिवस जर सेवा आपण करत असलो तर मासिक धर्म येईलच, त्यामुळे ते 4 दिवस जाऊ द्या, पण मात्र काउंटमध्ये आपले ते येणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. ज्या दिवस आपण सेवा केली ते 1, 2, 3 असे काउंट करायचे. 5 गुरुवारांपर्यंत आपला मासिक धर्म येईल, ते 4 दिवस जाऊ द्या, 5व्या दिवसापासून तुम्ही उपासना करा. या पद्धतीने आपल्याला सेवा करायची. मात्र सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा करत आहेत तुम्ही, दत्त महाराजांची करत आहेत. याला नियमसुद्धा छान सुंदर असे असतात. ते म्हणजेच काय, सात्विक भोजन ग्रहण करा, मांसाहार टाळायचं आहे. जे कोणी मांसाहार करत असतात त्यांनी जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे, घरातले खात असतील त्यांना खाऊ द्या, पण उपासना करा आणि नंतर हात लावा. तुम्हाला बनवून द्यायचं असेल त्यांच्यासाठी तर वेळ एक ठेवता आला तर नक्कीच एक ठेवायचा प्रयत्न करा. म्हणून सकाळी देवपूजा आपण केली की तेव्हा करून घ्या उपासना. आणि अजून सांगेल, कुणाच्या घरचं परान्न घेऊ नये हे मी नक्कीच सांगेल. मिस्टरांना पण सांगा, तुम्ही पण सांगा, त्यांनी पण नियम पाळले तर अतिउत्तम, पण तुम्ही नक्कीच पाळा. जो सेवा करणार आहे त्यांनी परान्न घेऊ नका. आणि बघा, जे काही नियम असतात छोटे छोटे, कुणाला वाईट बोलू नका, वाईट चिंतायचं नाही, फक्त आपलं नामस्मरणामध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि ही सेवा पूर्ण होत नाही तुमची तोपर्यंत तुम्हाला सांगते, मी शब्द देते तुम्हाला, तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने जर ही सेवा केली आणि पूर्ण नियम पाळून व्यवस्थित केली, महाराजांना ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने महाराजांजवळ बसून, जेव्हा बसतो आपण सेवेला तेव्हा पण महाराजांना दररोज आपण सांगावं की महाराज मी या कामासाठी, या इच्छेसाठी मी सेवा करत आहे, सुरुवात करावी. सेवा उपासना झाल्यानंतर सुद्धा आपण उठत असताना महाराजांना नमस्कार करा आणि महाराजांना परत एकदा सांगायचं आहे. या पद्धतीने करा. आता याचं उद्यापन वगैरे काही राहतं का, तर काही नाही, उद्यापन वगैरे काहीच नाही. तुम्हाला दानधर्म करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. शिदा दान करायचे ब्राह्मणांना तो करू शकतात. आपल्या इच्छेवर तुम्हाला काय करायचं ते करा. आता तुम्हाला ही सेवा जी रक्षा असेल ती आता पूर्णतः संपणार नाही, तर तुम्हाला जर दिवस राहिलं तर ती रक्षा तुम्ही दररोज कपाळी लावली तरीही चालेल, दररोज आपल्या बेंबीला लावली तरीही चालेल. या पद्धतीने त्या रक्षाचा वापर तुम्ही करू शकता. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगते, अगरबत्त्या ह्या आयुर्वेदिक मिळाल्या, ऑर्गॅनिक वगैरे अशा असतात ज्या आपण ग्रहण करू शकतात, तर तशा पद्धतीने घ्या की जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही. ही सेवा केल्याने 100% रिझल्ट आहे. म्हणून ही सेवा ज्यांना कुणाला संतती होत नाही, बाळ होत नाही, त्यांनी नक्कीच करा. तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह येईलच येईल, हा मी शब्द देते. आता ही सेवा दुसऱ्या कामासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. जे काही तुमची इच्छा असेल त्या कामासाठी नक्कीच करू शकता. करून बघा. आणि जर समजा तुम्हाला दिवस राहिलेच महिलांनो, तर नक्कीच एक कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि दत्त महाराज नक्कीच सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. तुमचा जर विश्वास भाव असेल, आणि हे लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपण तिथे बसत असतो सेवेला, हा एक कानमंत्र घ्यायचा की मी ही सेवा करत आहे, ज्या पद्धतीने मला दिवसच राहिलेले आहेत असं आपण स्वतः अनुभव म्हणजे जाणवायचं आहे आपल्या मनाला. तिथे बसल्यानंतर महाराजांना म्हणजे सांगतोच, पण आपल्याला पण असं वाटायला पाहिजे की ही सेवा केल्याने मला राहणारच आहेत दिवस, म्हणजे माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट येणारच आहे. या पद्धतीने आपल्याला करायचे. ब्रह्मचर्य पालन करायचं नाही, कारण आपण सेवा करत असतो बाळ होण्यासाठीच करणार आहे तुम्ही, त्यामुळे ब्रह्मचर्य नाही पालन केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. पाठ मांडणी, तुम्हाला पाठ मांडायचं मांडा, नाही मांडायचा 41 दिवस करायची असेल, या पद्धतीने तुमच्या इच्छेवर आहे. फक्त पहिल्या दिवशी आपण व्यवस्थित पूजा वगैरे करावी, शेवटच्या गुरुवारी पाठ मांडू शकता तरीही चालेल. या पद्धतीने सेवा करा. देवघरासमोर बसून केलं तरीही चालेल. काही शंका असेल, तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकतात. फक्त सेवा करा आणि त्याचं फलप्राप्ती होण्यासाठी आपल्याला हे नियम जे असतात त्या पद्धतीने पाळा. फक्त महाराज आणि आपण हे लक्षात ठेवायचे. ज्यांना कुणाला अशा अडचणी आहेत, त्यांना संतती होण्याच्या अडचणी येत असतील, त्यांना नक्कीच हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना आई होण्याचं सुख मिळेल. चला मग, माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब